संपूर्ण देशामध्ये तंत्रज्ञान एवढ्या स्पीडनी वाढत आहे की त्या तंत्रज्ञानाचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर केला जात आहे। याचाच एक भाग म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये पोलीस आयुक्त ही तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आता अवगत होत आहे। त्यांनी पुढारपण घेतलेलं आहे। आता वाहतुकीचे नियम होणार कडक। ट्रॅफिक हवालदार जे आहेत यांच्यावरती लागले सगळे कॅमेरे वगैरे लावून असताना पण काही ठिकाणी रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट अशा अनेक वाहतुकीचे नियम तोडले जातात। पण आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यावरती नियंत्रण येणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं। हे AI हे जे नवीन तंत्रज्ञान, ह्या तंत्रज्ञानाचा पोलीस आयुक्तांच्या मार्फत वापर करून आज जे नियम तोडणारे आहेत ह्यांच्यावरती हा आळा बसणार आहे। या संपूर्ण घटनेबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी याच्यावरती काय खुलासा केलेला आहे आपण जाणून घेऊ। आपला जो आयुक्तालय आहे त्या ठिकाणी जे ट्रॅफिकचे व्हायोलेशन जे लोक करतात त्याच्यासाठी आपले जे कॅमेरे आहेत त्याचा वापर करणे आणि त्या कॅमेऱ्याचा जो फीड आहे त्या फीडमधून AIचा वापर करून कोणी व्हायोलेशन केलेत याचा डिटेक्शन करणे आणि त्यासाठी मनुष्यबळाचा वापर न करता वॉचर्स वगैरेची आवश्यकता जी पूर्वी होती ते न त्याला बाजूला करून आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आता ट्रॅफिकचे चालान हे करण्याचे सुरू केलेलं आहे। यात मनुष्यबळ वाचतो आणि आपल्याला लोकांना पण कळते की हे आता या ठिकाणी नवीन हे सुरू झालेलं आहे, त्यामुळे ट्रॅफिकचे व्हायोलेशन्स पण कमी होतील अशी आमची अपेक्षा आहे। याच्यामध्ये सध्या आम्ही विदाऊट हेल्मेट, सीट बेल्ट, नंतर ट्रिपल सीट हे सर्व घेतलेलं आहे आणि पुढे ओव्हर स्पीडिंग, रॉंग साईड ड्रायव्हिंग आणि रेकलेस ड्रायव्हिंग हे पण आम्ही तिथे घेणार आहोत। असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ट्रॅफिकचा चालान जनरेट करण्याचा हा आमचा एक प्रयोग आहे आणि बहुतेक माइट बी द फर्स्ट इन महाराष्ट्र, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर। सो दुसरा जो विषय आहे आजचा ते असा आहे की आपले आयुक्तालयामध्ये परिमंडळ 1 मध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत ते सर्व, त्यानंतर सर्व ACP ऑफिस आणि DCP ऑफिस यांना ISO 9001:2015 याचा प्रमाणपत्र मिळालेलं आहे। आपल्याला कदाचित माहीत असेल की मागे IGDG कॉन्फरन्समध्ये माननीय पंतप्रधान महोदय साहेबांनी सूचना दिली होती की आपले जे पोलीस आहे ते स्मार्ट असले पाहिजे। स्मार्टचा विषय असा आहे, अर्थ S फॉर स्ट्रिक्ट अँड सेन्सिटिव्ह, M फॉर मॉडर्न अँड मोबाईल, A फॉर अलर्ट अँड अकाउंटेबल, R फॉर रिलायबल अँड रिस्पॉन्सिव्ह, T फॉर टेक्नोसॅव्ही अँड ट्रेंड पोलीस फोर्स। हे सर्व जे आहेत मानके आपण कुठपर्यंत पोचलो याचा एक एक्सटर्नल ऑडिट करून जनतेकडून फीडबॅक घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 75 लोकांचा फीडबॅक घेतला आणि एकूण 75 गुणिले सुमारे 1000 लोकांचे फीडबॅक झाले आणि त्यानंतर हे ISO सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त झालेलं आहे। असे ISO सर्टिफिकेशन आम्ही झोन 2 आणि झोन 3 म्हणजे वसई विरारचे पोलीस स्टेशन आणि तिथले आयुक्तालय ते पण आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये करणार आहोत। मे बी मे एंड